गेल्या 15 ते 20 दिवसापूर्वी बीड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली होती आणि त्यामुळे पाहिले तर अनेक शेतकऱ्यांचे भलं मोठं नुकसान झालं होतं। त्यामुळे पाहिले सोयाबीन असेल, कापूस असेल, इतर प्रकारचे शेतामध्ये पाणी साचल्यामुळे संपूर्ण पिके वाया गेलं होतं। मात्र एकीकडे पाहिले तर एकीकडं या ठिकाणी पाहिले तर एका शेतकऱ्यांना असंच आहे। परळी तालुक्यातील जिरवाडी शिवारामध्ये गोविंद मुंडे आहे शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये अर्धा एकरमध्ये झेंडूची फुलांची लागवड केली होती आणि त्यामध्ये पाहिले त्याला आता चांगला भाव मिळतोय आणि त्यामुळे पाहिले शेतकरी आता अत्यंत समाधानकारक दिसल्याचं दिसून येत आहे। आपण पाहिलं तर गणपती विसर्जन असेल, तसं पाहिलं लक्ष्म्या झाल्या, लक्ष्मीला तसं आता दसऱ्याला चांगला भाव मिळाला आणि त्या भाव त्या शेतकऱ्यांनी आता पाहिलं तर लाखो रुपये त्यांनी कमवलेत। माझ्यासोबत आहे शेतकरी, आपण त्यांच्याशी गोविंद मुंडेच्या म्हणतात तर काय सांगाल, आपण किती एकरमध्ये झेंडूची लागवड केली होती? अर्धा एकरचा प्लॉट आहे, त्याच्यात आंतरपीक कांदा घेतलेला आहे, कांद्याची खोड टाकून त्याच्यात कांद्यामध्ये 40,000 रुपये उत्पन्न निघालं। तर दसऱ्यामध्ये लक्ष्मीमध्ये 10,000चं झेंडू विकला, ते 125 ते 150 रुपये भाव लागला। तर दसऱ्यामध्ये 100 रुपये भाव लागला प्रति किलो। आता दिवाळी तोंडावर आहे, आता गेल्या 15-20 दिवस झालं पूर्वी मोठी अतिवृष्टी झाली होती, त्यामुळे तर अनेक सोयाबीनचं पीक वाया गेलं। मग झेंडूला काही परिणाम झाला नाही? झेंडूला झाला ना, 50% फूल वाया गेलं। 50% फूल वाया जाऊन बी माझे जवळजवळ 60,000 रुपये आत्तापर्यंत झेंडूमध्ये उत्पन्न झालं। तर कांद्याचं 40,000 रुपये, असं टोटल 1 लाख रुपये झाले। आता दिपोळी अजून तोंडावर आलेली आहे। दिवाळी चांगला भाव लागायपेक्षा अपेक्षा आहे, चांगले भाव लागण्याची अपेक्षा आहे। कारण का दुसरीकडे अतिवृष्टी आणि इथं बी झाल्यामुळं आमचं बी सुद्धा 50% नुकसान झालेलं आहे, त्याच्यामुळं भाव 100च्या पुढेच लागू शकतो। आता एकीकडे पाहिलं तर या अतिवृष्टीमुळे अनेक शेतकरी हवालदिल झाले, तर त्यांची मानसिकता नाही आहे। काय तुम्ही संदेश द्या शेतकऱ्यांना की आपण काय केलं पाहिजे, कशा पद्धतीने शेती केली पाहिजे? शेतकऱ्यांना एकच माझी विनंती, किंवा आपण आंतरपीक चांगलं फूल, पपई, टरबूज ह्या सोयाबीन सोडता दुसऱ्या पिकाकडे लक्ष दिलेलं चांगलं। त्याच्यामध्ये पपईमध्ये चांगलं उत्पन्न आहे, मी पपई दरवर्षी करतो आहे, त्याच्यामध्ये मला 7 ते 8 लाख रुपये एकरी उत्पन्न निघत आहे। आता एकीकडे पाहिलं सोयाबीनला भाव मिळत नाही, मार्केटमध्ये 42-40 भाव आहे एक. दुसरीकडे सगळे संपूर्ण सोयाबीन आता पाण्याखाली गेलेली आहे, त्याचं उत्पन्न लगेच घटणार आहे. कसं शेतकऱ्यांनी कसं जगायचं? सोयाबीनमध्ये काही उत्पन्न निघत नाही, काही मजुराचा खर्चसुद्धा निघत नाही, अशी परिस्थिती झालेली आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये. तर त्याच्या सोयाबीन न घेता दुसरे पिकं घेऊन फळबागा करून त्याच्यामध्ये आपल्याला भरपूर फायदा भेटू शकतो. माझी एकच विनंती, किंवा शेतकऱ्यांनी दुसरं पीक आंतरपीक घेऊन चांगली मशागत करून त्याचं फळबाग घ्यावं. आता हे होते गोविंद मुंडे यांनी सांगितलं, शेतकऱ्यांना आवाहन केलं की या ठिकाणी पाहिले तर इतर शेतकऱ्यांनीसुद्धा फळबाग करावं आणि जे काय करायचं सोयाबीन न करता आंतरपीक घेऊन अनेक दुसऱ्या आपण फुलांची बागसुद्धा करू शकतो आणि त्यामुळे त्याच्या लाखो रुपये कमवू शकतो, असं देखील त्यांनी संदेश देण्यात आलेला आहे. कॅमेरा पर्सन विकास वाघमारेसह मी संभाजी मुंडे, TV9 मराठी, परळी, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.